नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। चवीला भन्नाट अशी झणझणीत शेवगा मसाल्याची भाजी आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज सकाळी मार्केटमधून फ्रेश अशा शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या। मग म्हटलं सारखं रस्सा भाजी खाऊन खाऊन खूप जास्त कंटाळा आलाय, आज मस्तपैकी झणझणीत असा शेवगा मसाला बनवूया आणि त्याचीच रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। चला तर मग मंडळी सुरू करूया। तर इतर मी शेवग्याच्या शेंगा अशा मोठ्या आकाराचे चिरून घेते। शेंगावरची अशी साल काढून घ्यायची। एक आकाराच्या अशा सगळ्या शेंगा चिरून घ्यायच्या आणि मग त्यानंतर सगळ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या। शेंगा धुवून त्या बाजूला काढून घ्यायच्या आणि मग ते पातेलं धुवून मी त्यामध्येच पाणी गरम करायला ठेवणार आहे गॅसवरती। पाणी गरम झालं की त्या शेंगा सगळ्या त्यामध्ये टाकायच्या आणि थोडंसं मीठ टाकून आपण त्या शेंगा उकडून घेणार आहोत। आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढंच पाणी आपण शेंगा शिजवताना वापरणार आहोत। मीठ टाकल्यानंतर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यावरती प्लेट झाकून आपण 3-4 मिनिटं मीडियम गॅसवरती ह्याला शिजवून घेणार आहोत। चला तर मग आता शेंगा शिजतायत तोपर्यंत इकडे मसाल्याची पण तयारी करून घेऊया। मी इथं 4 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत, त्याला असे उभे चिरून घ्यायचे आणि गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकून हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मीडियम गॅसवरती 4 ते 5 मिनिटं हलका लाल रंग येईपर्यंत हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता मार्केटमध्ये आपण शेंगा घेत असताना भरीव असलेल्या अशा शेंगा घ्यायच्या, त्या शेंगा एकदम टेस्टी लागतात। तर आता इकडे आपण कांदा भाजत होतो तोपर्यंत आपल्या शेंगा पण शिजल्या होत्या। त्या शिजल्या की गॅसचा फ्लेम बंद करायचा। कांद्याला हलका लाल रंग आला की मग त्यामध्ये आपण अद्रक आणि लसूण टाकून घ्यायचं आणि त्याला थोडा वेळ 1-2 मिनिटं परतून घ्यायचं। अद्रक लसूण परतला की मग त्यामध्ये आपण मी 2 मिरे घेतले, थोडीशी दालचिनी घेतली आणि थोडेसे धने। कांदा थोडासा बाजूला करून त्यामध्ये टाकून अर्धा मिनिट त्याला परतून घ्यायचं। जेवढे मसाले व्यवस्थित परतले जातील तेवढीच भाजीला चव छान येते, त्यामुळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे। आता कांदा आपला भाजून झालाय तर त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये मी 1 वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे, ते त्यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं। असं हलका लाल रंग येईपर्यंत खोबरं भाजलं की मग त्याला पण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। आता भाजलेले सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे, त्यामध्ये थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता टाकून हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची। तर आपली पेस्ट बनवून तयार आहे। तर बघू शकता एकदम आपण बारीक ह्याची पेस्ट बनवून घेतली आहे। आता गॅस चालू करून गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये थोडंसं तेलाचं प्रमाण मी इथं जास्त वापरते, कारण मसाला भाजी असल्यामुळं थोडीशी तर्रीदार अशी भाजी असेल, बघायलाही छान वाटतं आणि चवीला पण छान लागते। तेल गरम झालं की वाटून घेतलेला मसाला त्यामध्ये टाकून पळीने असं त्याला हलवून घ्यायचं। आता यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवरती आपण ह्याला 3-4 मिनिटं हा मसाला तळून घ्यायचा आहे। मसाल्याला छान तेल सुटायला लागलं की समजायचं आपला मसाला व्यवस्थित तळला गेलाय। आता इथं माझ्याकडून थोडंसं खाली चिटकते, तर त्याला थोडंसं व्यवस्थित हलवून घेऊन नंतर यामध्ये तेल सुटायला लागलं की आपण यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया। तर मी इथं सुक्या मसाल्यांमध्ये 2 चमचे साठवणीचा काळा मसाला, 1 चमचा सुहाना चिकन मसाला, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा गरम मसाला टाकून या मसाल्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सुके मसाले टाकून झाले की मग गॅसचा फ्लेम एकदम लो करायचा आणि मग लो फ्लेमवरती 1-2 मिनिटं ह्याला परतून घ्यायचं। 1-2 मिनिटं बारीक गॅसवरती मसाले तळले गेलेत, एकदम छान सुगंध सुटलाय। मसाले तळत असताना गडबड करायची नाही, मसाले व्यवस्थित तळायचे। मसाल्यांना छान तेल सुटल्यानंतरच आपण त्यामध्ये पाणी टाकायचं। पहिल्यांदा हे शेंगा शिजवून घेतलेलं पाणी टाकून घ्यायचं। शेंगा आपण शेवटी टाकणार आहोत, पहिल्यांदा हे मसाले सगळे शिजू द्यायचे आणि मग शेवटी शेंगा टाकायच्या। आपल्याला शेंगा जास्त शिजवायच्या नाहीत, कारण आपण सुरुवातीला शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत। 1-2 मिनिटं मसाल्यांमध्ये शेंगा फक्त शिजू द्यायच्या। पहिल्यांदा हा मसाला शिजवून घेऊया। तर तुम्ही बघू शकता मसाल्यांमध्ये पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे। तर या भाजीची ग्रेव्ही आपल्याला एकदम दाटसर हवी असते, तर शिजल्यानंतर त्यातलं पाणी कमी होतं आणि आपली ग्रेव्ही एकदम परफेक्ट बनते। त्यामुळे आता आपल्याला यामध्ये एक्स्ट्रा पाणी टाकण्याची गरज नाहीये। आता गॅसचा फ्लेम हाय करायचा आणि 1-2 मिनिटासाठी ह्याला झाकून ठेवायचं।
तर बघू शकता 1-2 मिनिटानंतर ह्याला किती छान तरी आली आहे. हे खाली चिटकू नये यासाठी आपण याला एकदा पळीने फिरवून घ्यायचं. आणखीन पण आपल्याला याला थोडा वेळ आणखीन शिजू द्यायचं आहे. मसाले आणखीन 6-7 मिनिटं आपण शिजवून घ्यायचेत आणि नंतरच आपण त्यामध्ये शेंगा टाकणार आहोत. तर मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ माझा कुठून पाहत आहात मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता याला आपण आणखीन 5-6 मिनिटं झाकून ठेवलं होतं. तर बघू शकता किती छान तरी आली आहे. आता आपण शेवटी यामध्ये शेंगा टाकून घ्यायच्या. ह्याला व्यवस्थित पळीने सगळं मिक्स करून घ्यायचं. शेंगा शिजवताना आपण यामध्ये मीठ टाकलं होतं, त्यामुळं टेस्ट करून मग मीठ टाका. कधी कधी आपण विसरून जातो की आपण सुरुवातीलाही मीठ टाकलं होतं आणि पण जेवढं भाजीला मीठ लागतं तेवढं त्या हिशोबाने आपण कधी कधी मीठ टाकतो, विसरून जातो. त्यामुळं चला तर आता आपण याला आणखीन झाकून ठेवूया. शेंगा टाकल्यानंतर त्याला 1-2 मिनिटं शिजू द्यायचं, कारण पहिल्यांदा शेंगा 80% शिजवून घेतल्या होत्या. त्यामुळं मसाल्यांमध्ये पण शेंगा शिजणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे, तेव्हाच भाजी चविष्ट बनेल. आता मी चेक करून पाहिलं होतं, थोडंसं मीठ कमी होतं, त्यामुळे मी थोडंसं मीठ ॲड करून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं. आता गॅसचा फ्लेम बंद केला तर बघू शकता आपली ग्रेव्ही एकदम परफेक्ट बनली आहे. वास पण खूप छान येतोय भाजीचा आणि तर्री पण एकदम भारी आली आहे. तर बघू शकता मंडळी, एकदम छान आपली भाजी बनली आहे. तर तुम्ही ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.